शरद पवार आणि त्यांच्या 8 खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याच्या बातम्या सध्या चघळल्या जात आहेत. आता डिलिमिटेशनच्या मुद्द्यावरती शरद पवारांचा पक्ष एनडीएला पाठिंबा देईल, पवारांचा पक्ष एनडीए सोबत जाईल असे तेच अंदाज व्यक्त होत आहेत. खरं तर शरद पवार हे कायमच नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिलेले आहेत. आतापर्यंत अगदी मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हापासून उठसूट मोदींना भेटायचं. आणि कारण काय तर कधी शेतकरी, कधी विद्यार्थी, कधी विकास कामं. एवढं सगळं करून प्रश्न कसे काय सुटत नाहीत हे कोडच आहे. असं म्हटलं जातं की शरद पवार ज्यांच्यासोबत असतात त्या पक्षांना पोखरून टाकतात. लेटेस्ट उदाहरण घ्यायचं झालं तर उद्धव ठाकरेंचा पक्ष. आज त्यांची अवस्था काय आहे? ना ते काँग्रेस बरोबर नीट राहू शकतायत, ना भाजपसोबत जाऊ शकतायत. पवारांचं मात्र मस्त चाललंय, म्हणायला महाविकास आघाडीमध्ये, पण सतत नरेंद्र मोदींच्या आसपास. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी जळजळीत प्रतिक्रिया दिली होती मागे शरद पवारांच्या याच घातक भूमिकेविषयी. त्याबद्दल सांगणार आहोतच. पण विकास कामं फक्त शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्येच होतात का? वयाच्या या टप्प्यातही शरद पवार का सर्वसामान्यांमध्ये आपली प्रतिमा स्वतःच मलिन करतायत? काँग्रेसचे खासदार का नरेंद्र मोदींना भेटत नाहीत? विकास कामं करण्यासाठी पंतप्रधानांना भेटणं खरंच गरजेचं असतं का? अशा मुद्द्यांवरती सविस्तर विश्लेषण करणार आहोत. सो नेहमीप्रमाणे पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, मी प्रदीप. मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. शरद पवार आणि अनिश्चितता, संशय या गोष्टी समानार्थी आहेत. ते जसे आहेत तसाच त्यांचा पक्ष. महाविकास आघाडीत राहून काँग्रेस आणि उद्धव सेनेला अडचणीत आणण्याची एकही संधी ते सोडत नाहीत. आतापर्यंत अनेक वेळा आपल्या 2 सहकाऱ्यांच्या विरोधातल्या भूमिका पवारांनी घेतल्या. त्याची पुनरावृत्ती इथं करणार नाही. सध्याचा आपला जो विषय आहे तो 8 खासदारांची मोदी भेट आणि मग त्या अनुषंगाचं राजकारण. गेल्या 25 दिवसातली शरद पवारांच्या राष्ट्रवादीची 4थी भेट नुकतीच झाली. त्यानंतर पवारांच्या निवासस्थानी या खासदारांची बैठक झाली. त्याआधी पवार आणि सुप्रिया सुळे यांनी मोदींची भेट घेतली होती. त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी अमित शहांची सुद्धा भेट घेतली. राज्यातल्या महापुरुषांना भारतरत्न, इंद्रायणी मेडिसिटी, चाकण MIDC, नाशिक पुणे रेल्वे अशा सध्याच्या देशातल्या इतर कोणत्याही प्रश्नांपेक्षा अतिमहत्त्वाच्या विषयांवरती चर्चा झाल्याचं सांगण्यात आलं. हे प्रश्न असे आहेत की पंतप्रधानांच्या भेटीशिवाय पूर्णच होऊ शकत नाहीत. आता बघायचंय किती दिवसांमध्ये ही विकास कामं आणि कधी पूर्ण होत आहेत ते. तुम्ही पण लक्ष ठेवा या सगळ्यावरती. भेटीगाठीवरून अजून एक लेटेस्ट घडामोड म्हणजे विनोद तावडे आणि सुप्रिया सुळे यांनी एकत्र प्रवास केला. आता यात तसं तर वावगं काहीच नाहीये, पण जर आपल्या पक्षाविषयी उलटसुलट चर्चा सुरू आहेत तर सुप्रिया सुळे यांनी हे सगळं टाळायला हवं होतं. पण त्यांनी ते तसं केलं नाही. समजणारे सगळं जाणून आहेत हे त्यांनी लक्षात ठेवावं. 22 जुलैला शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी मोदींची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी महाराष्ट्रातल्या शेतकरी आत्महत्या, सिंचन, नुकसान भरपाई, पाणी व्यवस्थापन, शिक्षण आणि नीट पेपर लीक संदर्भातील विद्यार्थ्यांच्या मागण्या या सगळ्या त्यांनी मांडल्याचं सांगितलं होतं. विशेष म्हणजे त्याच्या आदल्याच दिवशी पवार आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा भेटले होते. एवढ्या सगळ्या चर्चासत्रानंतरही आंदोलनं सुरूच आहेत. झारखंडमध्येही आंदोलन होते. मग पवारांनी कसली चर्चा केली? कुठलंही काम असो ते कधीही रिझल्ट ओरिएंटेड असायला पाहिजे ना. विकास कामं करण्यासाठी पंतप्रधानांना भेटलंच पाहिजे का? तर याचं उत्तर नाही असं देता येईल. सहकारी पक्ष काँग्रेसचे तर 13 खासदार आहेत. त्यांनाही त्यांच्या मतदारसंघामध्ये विकास कामं करायची आहेत. पण म्हणून ते उठसूट नरेंद्र मोदींना भेटायला जात नाहीत. इतरही अनेक प्रभावी मार्ग आहेत, जसं की संबंधित केंद्रीय मंत्र्यांना भेटणं, संबंधित विभाग, मंत्रालय, संसदीय समित्या, लोकसभेत प्रश्न उपस्थित करणं, त्यानंतर शून्य प्रहर, विविध केंद्रीय योजनांच्या माध्यमातून प्रश्नांची सोडवणूक करणं, त्यानंतर निधी मिळवणं आणि प्रशासकीय यंत्रणांमार्फत आपली कामं मार्गी लावणं, या सगळ्याचा हे वापर करतात. पण अर्थातच ज्यांना कामं करण्याप्रती प्रामाणिकपणा असेल त्यांच्यासाठी हे ऑप्शन आहेत. कामाच्या नावाखाली राजकारण करणाऱ्यांच्यासाठी नाही आहेत, हे लक्षात ठेवलं पाहिजे. शरद पवारांची विश्वासार्हता ऐतिहासिकरित्या रसातळाला गेली आहे. या वयातही त्यांना बेभरवशाचं राजकारण करण्यामध्ये इंटरेस्ट आहे, ज्याचा रिझल्ट आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात होतं, आज त्यांचा पक्ष 8 खासदार
आणि 10 आमदारांवरती सीमित झालाय, तोही सरकारच्या मर्जीवर चालतोय. यापेक्षा दुर्दैवी बाब काय म्हणायला लागेल. डिलिमिटेशनच्या मुद्द्यावरती सरकारला पाठिंबा देण्याच्या विचारापर्यंत हा पक्ष पोहोचलेला आहे का, तर आपला उरला सुरला पक्ष वाचावा. याचवरती सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मागेच जळजळीत प्रतिक्रिया दिली होती. काय म्हणाल्या होत्या त्या? शरद पवार आणि अमित शहा यांचं डील झालंय. डिलिमिटेशन बिलाला पाठिंबा देतो, पण मला माझा पक्ष परत हवाय. त्यामुळेच तर सुनील तटकरे, नरेंद्र मोदी अमित शहाना भेटले, सुप्रिया सुळे सुद्धा भेटल्या, शरद पवार तर वारंवार भेटतात आणि लवकरच राष्ट्रवादी पक्ष NDAलाही साथ देईल असं दमानिया म्हणाल्या होत्या. एकूणच अंजली दमानिया शरद पवार यांच्यावरती प्रचंड चिडलेल्या दिसतात. स्वतःच्या स्वार्थासाठी लोकशाही घटना धोक्यात घालत असल्याचा संताप देखील त्यांनी शरद पवार यांच्यावरती मागेच मीडियाशी बोलताना व्यक्त केलेला. अंजली दमानिया म्हणतात तसं पवार NDA सोबत जातील, पण आमचं मत ठाम आहे की त्यांना कागदोपत्री NDA सोबत जाण्याची तशी काहीच गरज नाहीये. जर का सगळी कामं NDA बाहेर राहून होत असतील तर, आणि खात्रीच करून घ्यायची असेल तर शरद पवारांकडून मोदींचे गायले जाणारे गोडवे, सुप्रिया सुळे यांच्या त्याच मिळमिळीत आणि पुस्तकी प्रतिक्रिया त्या ऐका. त्यातून फक्त आणि फक्त सत्तेसाठीचं हापापले पण दिसून येईल. आणि म्हणूनच लोक सुद्धा शहाणे आहेत. त्यांनी शरद पवार यांच्यासारख्यांना कधीही पंतप्रधान पदापर्यंत पोहोचू दिलेलं नाहीये. पण हे सगळं एकीकडे असताना दुसरीकडे राजकीय अशिक्षितांची संख्या सुद्धा प्रचंड आहे. अशांची दिशाभूल करणं खरं तर खूपच सोपं काम आहे आपल्या देशामध्ये, जे असल्या कृतीतून होत असतं. आणि शरद पवारांचा यात हातखंडा आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहेच आहे. महिनाभराच्या आत ज्या काही गाठीभेटी होत आहेत, विरोधात असल्याचं भासवून सोबत राहतात, ते सगळं लोक बघतायत. कणा नसलेली भूमिका लोकांना आवडत नाही. सध्या राष्ट्रवादीला कुठलंही भविष्य नाहीये, भवितव्य नाहीये. एकटे रोहित पवार काय ते भूमिका घेताना दिसतात. म्हणजे अधिकृतरित्या पक्ष NDAत सामील झाला तर रोहित पवार कदाचित काँग्रेसमध्ये जातील अशी सगळी एकूण परिस्थिती आहे. आणि तसं म्हणायला वाव सुद्धा आहे. महाविकास आघाडीच्या सहानुभूती खातर राष्ट्रवादीचे 8 खासदार खरं तर 2024ला निवडून आले, पण ती सहानुभूती टिकवून ठेवता आली नाही. त्यामुळे आता पुढची जी वाट आहे ती कठीण आहे. अशा परिस्थितीतही जर चर्चेत राहण्यासाठी असले मार्ग अवलंबले जात असतील तर मतदारही दूध खुळा नाहीये. सुप्रिया सुळेंच्या भाषेत मायबाप जनता, राजा आहे मतदार. शरद पवारांच्या राजकारणावरती आम्ही आधी सुद्धा व्हिडिओ केलेले आहेत आणि जर बघितले नसतील तर ते नक्की बघा. शेवटी काय वाटतं तुम्हाला? काय करतील शरद पवार? काय करतील त्यांच्या पक्षाचे 10 आमदार आणि 8 खासदार? कमेंट करून नक्की सांगा. आणि मगाशी जे सांगितलं होतं की ज्या विकास कामांसाठी ते वारंवार पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटतात, ती विकास कामं खरंच होत आहेत का, त्यावरही लक्ष ठेवूया. या व्हिडिओमध्ये इतकंच. जय हिंद, जय महाराष्ट्र.